बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा इथे एक गंभीर पर्यावरण विषयक गुन्हा समोर आलाय। वृक्ष संवर्धन कायद्याचं उल्लंघन करून एक प्राचीन व बहुपयोगी नीमवृक्ष तोडण्यात आला असून या प्रकरणात ग्रामपंचायत सदस्य असल्याचा बनाव करणं, शासकीय अधिकारी फसवणूक आणि कायद्याला बगल देण्याचे प्रकार उघड झाले। सदर घटना 3 ऑगस्ट 2025 रोजी वॉर्ड क्रमांक 4 चांदूर बिस्वा इथं घडली। दैनिक जागृत मालकचे संपादक वहीद गफ्फार खान यांनी ही बेकायदेशीर झाडतोड उघडकीस आणली। या झाडतोडीसाठी वन विभागाची परवानगी, ग्रामपंचायतीचा ठराव किंवा कोणतीही अधिकृत परवानगी प्रक्रिया न करता थेट वृक्षतोड करण्यात आली। मोहम्मद खान जबीउल्ला खान यांनी स्वतःला ग्रामपंचायत सदस्य असल्याचं भासवून वन अधिकाऱ्यांची दिशाभूल केली असा गंभीर आरोप करण्यात आला आहे। सोबतच त्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी बनावट ओळख देत पंचनामा चुकीच्या पद्धतीने प्रभावित केला। दुसऱ्या प्रकरणात याच वॉर्डातील रोजगार सेवक सय्यद हिसामुद्दीन यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले। त्यांनी स्वतःच्या जागेवरील वृक्ष बेकायदेशीररित्या तोडल्याचं निदर्शनास आलंय। त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायदा व भारतीय दंड संहितेनुसार कारवाईची मागणी करण्यात आली आहे। या दोन्ही प्रकरणांवर दैनिक जागृत मालकचे संपादक व सामाजिक कार्यकर्ते वहीद गफ्फार खान यांनी वन विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। दोषींवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी त्यांनी केली असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी व्हावी अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे। वृक्षतोड ही केवळ पर्यावरणाची हानी नसून ती कायद्याने संरक्षित असलेल्या नैसर्गिक संपत्तीची लूट आहे। वन विभागाने तात्काळ गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल असा इशाराही खान यांनी दिला आहे। अशा बेकायदेशीर कृतींचा विरोध करण्यासाठी आणि आपल्या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी जागृत मालक YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, ही बातमी शेअर करा, तुमचं मत नोंदवा।